पर्यावरणीय व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठाच्या दुसऱ्या भागात आपण अभ्यासणार आहोत घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नीड ऑफ दी अवर. घनकचरा म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय सॉलिड वेस्ट? नको असलेले घन स्वरूपातले टाकाऊ पदार्थ म्हणजेच घनकचरा होय. मेनी वेस्ट मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीज. मुंबईसारख्या शहरात निर्माण होणारा घनकचरा सुमारे 5,000 टन इतका आहे. घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली न गेल्यास पूरजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. या घनकचऱ्याचे प्रकार. टाईप ऑफ सॉलिड वेस्ट. घरगुती कचरा म्हणजेच डॉमेस्टिक वेस्ट, ज्यामध्ये स्वयंपाकघरातील वाया गेलेल्या अन्नाचा समावेश होतो. औद्योगिक कचरा इंडस्ट्रियल वेस्ट. धोकादायक कचरा हजार्डस वेस्ट. शेतातील कचरा फार्म गार्डन वेस्ट. इलेक्ट्रॉनिक कचरा इलेक्ट्रॉनिक वेस्ट. जैववैद्यकीय कचरा बायोमेडिकल वेस्ट. शहरी कचरा अर्बन वेस्ट. आण्विक कचरा रेडिओॲक्टिव्ह वेस्ट. तर खनिज कचरा म्हणजेच मायनिंग वेस्ट यांचा सविस्तर अभ्यास आता आपण करूया. घरगुती कचरा डॉमेस्टिक वेस्ट. यात स्वयंपाकघरातील अन्न, प्लास्टिक, कागद, फळांच्या साली, काचेच्या वस्तू इत्यादींचा समावेश होतो. औद्योगिक कचरा इंडस्ट्रियल वेस्ट. रसायने, रंग, गाळ, धातू इत्यादी या औद्योगिक कचऱ्यामध्ये समाविष्ट असतात. धोकादायक कचऱ्यामध्ये विविध उद्योगधंद्यातून निर्माण होणारी रसायने समाविष्ट होतात. झाडांची पाने, फुले, फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष यांचा समावेश शेतातील किंवा बागेतील कचऱ्यात होतो. खराब झालेले टेलिव्हिजन संच, मोबाईल फोन्स इत्यादी इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात समाविष्ट असतात. दवाखाने हॉस्पिटल्स यामध्ये वापरलेले बँडेज, ड्रेसिंग कापूस, हातमोजे, सलाईन बाटल्या, सुया इत्यादींचा जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये समावेश होतो. तर शहरी कचऱ्यात घरगुती आणि व्यापारी उद्योगाद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ, इमारतीच्या बांधकामाचे टाकाऊ साहित्य इत्यादी समाविष्ट असतात. अणुविद्युत केंद्रातून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ किंवा स्ट्रॉन्शियम, सिरियम, बेरियम या प्रक्रियातून बाहेर सोडलेले जड पाणी म्हणजेच आण्विक कचरा. खाणीतून निघालेले शिसे, आर्सेनिक, कॅडमियम अशा जड धातूंचे अवशेष म्हणजेच खनिज कचरा होय. आता आपण घनकचऱ्याचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड वेस्ट पाहणार आहोत. यात विघटनशील कचरा बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि अविघटनशील कचरा नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट अशा दोन कचऱ्यांचा समावेश होतो. विघटनशील कचरा म्हणजे ज्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते, इझिली डिग्रेडेड बाय मायक्रोब्स, याला ओला कचरा वेट सॉलिड वेस्ट किंवा वेट गार्बेज असे म्हणतात. हा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहत नाही. डिग्रेडेड विदिन स्मॉल पिरियड ऑफ टाईम. उदाहरणार्थ केळीची साल 3 ते 4 आठवड्याच्या कालावधीमध्ये सूक्ष्मजीवांकडून विघटित होताना दिसून येते. खत निर्मिती करून याचा पुनर्वापर शक्य आहे. वी कॅन गेट कंपोस्ट फ्रॉम इट. अविघटनशील कचरा. हा कचरा सूक्ष्मजीवांमार्फत सहजरित्या विघटित होत नाही. इट इज नॉट इझिली डिग्रेडेड. याला सुका कचरा किंवा ड्राय सॉलिड वेस्ट, ड्राय गार्बेज असे म्हणतात. कचरा विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो. प्लास्टिकचे विघटन होण्यासाठी सुमारे 10 लाख वर्ष खर्ची घालावी लागतात. विविध तंत्रांचा वापर करून या कचऱ्याचं विघटन शक्य होऊ शकतं. इट रिक्वायर्स व्हेरियस टेक्निक्स फॉर डिकम्पोजिशन. घनकचऱ्याचे दुष्परिणाम. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. घनकचरा वातावरणात खूप काळ तसाच राहिला तर त्याची दुर्गंधी पसरते.
विषारी वायू त्यापासून निर्माण झालेले दिसून येतात. नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो. त्याचप्रमाणे हवा, पाणी, माती यांचं प्रदूषण आढळून येतं. तसेच सूक्ष्मजीवांचा प्रसार वाढल्याने रोगास कारणीभूत असे अनेक सूक्ष्मजीव वाढीस लागतात. या सर्वांवर उपाय म्हणजे घनकचऱ्याचे व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. घनकचरा निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी तसेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी खालील पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धती म्हणजे कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत कंपोस्टिंग, सुरक्षित भूमिभरणाची स्थळे, सेफ लँड फील्ड साइट्स, गांडूळ खत निर्मिती, वर्मी कंपोस्टिंग, औद्योगिक घनकचरा, इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पायरोलिसिस, कचरा जाऊन ऊर्जा निर्मिती, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट दॅट इज इन्सिनरेशन. कंपोस्टिंग किंवा सेंद्रिय खत निर्मिती. घरात तयार होणाऱ्या विघटनशील कचऱ्याचे घराभोवतीच्या जागेत अथवा बागेत कंपोस्टिंग करून त्यापासून सेंद्रिय खत बनवता येते. सुरक्षित भूमिभरणाची स्थळे. भूमिभरण प्रक्रियेमध्ये गोळा केलेला कचरा जमिनीखाली गाडण्यात येतो. गांडूळ खत निर्मिती. घनकचऱ्याचे जलद विघटन करण्यासाठी गांडुळाचा वापर करतात. औद्योगिक घनकचरा. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या या औद्योगिक घनकचऱ्याचा वापर करून त्यापासून विद्युत निर्मिती, वीज निर्मिती शक्य होऊ शकते. याचेच उदाहरण म्हणजे पायरोलिसिस. या प्रक्रियेत कचरा जाऊन त्यापासून ऊर्जा निर्मिती किंवा बायोमास यांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. इन्सिनरेटर या यंत्राचा वापर करून या पद्धतीत कचऱ्याचा संसर्ग होऊ नये म्हणून तो भट्टीमध्ये उच्च तापमानाला जाळला जातो. 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. घनकचरा व्यवस्थापनात माझी भूमिका. पुनर्वापर, रियूज. वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावर ती इतर ठिकाणी त्यांचा वापर करणे. वापर नाकारणे, रिफ्यूज. प्लास्टिक, थर्मोकोल या वस्तूंचा वापर नाकारणे. चक्रीकरण, रिसायकल. कागद, काच यांचे पुनर्चक्रीकरण. पुनर्विचार, रिथिंक. नदी, जलाशय यांचा वापर करण्याबाबत आपल्या काही सवयी, त्यांचे परिणाम यांचा नव्याने विचार करणे. वापर कमी करणे, रिड्यूस. वापरा व फेका, यूज अँड थ्रो अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर टाळणे. संशोधन, रिसर्च. प्रदूषण कमी करणाऱ्या नवनवीन संकल्पना अंमलात आणणे. तर नियमन आणि जनजागृती, रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस. प्रदूषणाच्या परिणामांविषयी लोकांमध्ये प्रबोधन करणे. कचरा व्यवस्थापनात माझी भूमिका, माय रोल इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. जपानमध्ये केळीच्या सालपटापासून कापडाचे धागे तयार केले जातात. यावरून आपणही घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपली भूमिका पार पाडू शकतो. सुका व ओला कचरा वेगळा करणे. कलेक्ट ड्राय अँड वेट गार्बेज सेपरेटली. चॉकलेट, बिस्किटे यांचे आवरण योग्य डब्यात टाकणे. थ्रोईंग प्लास्टिक रॅपर्स इन अ डस्टबिन. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे, त्याऐवजी कापडी पिशव्या वापरणे. अवॉइडिंग द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स अँड इन्स्टेड यूजिंग क्लॉथ बॅग्स. वापरा व फेका अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर टाळणे. यूज अँड थ्रो टाईप ऑफ ऑब्जेक्ट शुड बी अवॉइडेड. शिसेयुक्त बॅटरीऐवजी रिचार्जेबल बॅटरी वापरणे. यूजिंग रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लेड बॅटरीज. घनकचरा व्यवस्थापनात स्वतः, कुटुंब व समाज यांना प्रोत्साहित करणे, विविध कार्यक्रम राबवणे. इम्प्लिमेंटिंग व्हेरियस प्रोग्राम्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड एनकरेजिंग द सोसायटी इन दिस रिगार्ड. या पुढील भागात पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या विविध आपत्ती व त्यांचे व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट यांचा आपण अभ्यास करणार आहोत.